नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अंडा तवा मसाला ची रेसिपी। तर सर्वप्रथम तुम्ही एकीकडे 6 अंडी एका पातेल्यात उकडवायला घ्या। दुसरीकडे एका मिक्सरमध्ये तुम्ही 2 मिरच्या, थोडंसं लसूण, 4-5 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर वाटून घ्या मिक्सरमध्ये। आता आपली अंडी उकडून झालेली आहेत, 15-20 मिनटं उकडायला ठेवलेली। मी दुसरीकडे 2 कांदे मीडियम साईज बऱ्यापैकी मोठे असे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक। तर आता आपली अंडी उकडवून झालेली आहेत, तर अंडा तवा फ्राय आपल्याला बनवायचा आहे। त्यामुळे मी अंडी उकडलेली अंडी सोलून घेतली आणि ती मी तव्यावर फ्राय करतो आहे। त्यावर हळद, धणेजिरा पावडर आणि तिखट टाकून तेलावर फ्राय करतो आहे। अंडी मी अशी फ्राय करून घेतलेली, मामूली फ्राय केली आणि एका भांड्यात ताटात काढून घेतलेले आहेत। आता आपण जे वाटण केलेलं ते आपण थोडं त्या वाटणाचं बघूयात। तर एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। आता आपण बारीक चिरलेला कांदा जो घेतलेला तो आपण थोडा रेड होईस तोपर्यंत धीमी आचवर फ्राय करून घेऊ आणि मग नंतर त्या ह्याच्यात आपण मिक्सरमधनं काढलेलं वाटण, गरम मसाला, हळद, लाल मिर्च पावडर आणि धणे जिरा पावडर आणि हे वाटण आपण फ्राय करून घेऊ। आता आपला कांदा नीट फ्राय झालेला आहे। ह्यात मी आता आपण मिक्सरवर केलेलं वाटण मी टाकतो। आता हे असं वाटण आम्ही बनवून घेतलं आहे, एक वाफ काढली। ह्यात आपण मिक्सरमध्ये वाटलेलं कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि त्याच्यानंतर त्या मिश्रणात धणेजिरा पावडर, गरम मसाला, हळद, तिखट आणि तिखा लाल असं घालून आता एक वाफ काढून घ्यायची। आता आपण जे वाटण परतवत होतो ते व्यवस्थित परतवून घेतलं आहे आणि एक काळजी आपण घेतली की मीठ जरा आधीच आपण टाकून घेतले, जेणेकरून कांदा व्यवस्थित शिजतो आणि वाटण व्यवस्थित शिजून जातं। त्याच्यानंतर आता आपण अंडीसुद्धा परत त्या पॅनमध्ये सोडलेली आहेत, फ्राय केलेली अंडी, आणि थोडी कोथिंबीर आणि थोडं लिंबू टाकलेलं आहे, थोडं लिंबू पिळून घेतलं आहे। आणि आता आपला अंडा मसाला म्हणजे अंडा तवा फ्राय रेडी झाला। अंडा तवा फ्राय मसाला रेडी झालेला आहे। थँक्यू।